म्हणून दृष्टी असेल तर सृष्टी पालटते, दृष्टी असेल तर जीवन घडतं, दृष्टी असेल तर सर्व सफळ होतं. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? काय काय माणसांना कमी दिसतं. आता मला चष्मा आहे म्हणजे मला कमी दिसतं. काय काय ना अजिबात दिसत नाही. काय काय ना अंधुक दिसतं. म्हणजे त्यांच्याकडनं परमार्थ होत नाही का? सूरदासजी आंधळे होते पण प्रतीती डोळस होती. इथे सगळेजण डोळस असतील पण अवस्था जर का अंध असेल तर कितीही काही करा, जी सफळता आहे ती सफळ होऊ शकत नाही. हेच या अभंगातून माऊली सिद्ध करू इच्छितात. मोठा गंमतशीर प्रवास आहे माऊलीचा. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, ज्ञान देवा खर चिदानंदी. कसे जन्माला आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आळंदीच्या जवळात. पण गंमत महाराजांनी परवा सांगितली तशी काय काय जणांना माहिती नाही, आळंदीला गेलेही नसतील. आणि काय काय माणसं अशी प्रश्न विचारतात. परवाच महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वर म्हणजे देऊचा ना, हे अशी भाषा वापरतात. म्हणजे किती डोळस आहेत जवळ असून सुद्धा. म्हणून दृष्टी विना आंधळे जैसे. सूरदासजी आंधळे होते पण सगळं परिपक्व होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रवास गंमतशीर आहे. अगा कलिकाले आकलिता जन, हाती घेऊन ज्ञान खडग जाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशी. कळलं? श्री ज्ञानेश्वर भास्कर म्हटलेलं आहे त्याला. सूर्य आहे तेजाचा. पण त्या ज्ञानाच्या तेजाचा सूर्याचा प्रकाश हळूहळू हळूहळू जसा जीवन पुढे सरकत गेलं, त्यांच्या लक्षात आलं की नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्या ज्ञानाचा उपभोग परिपक्वतेने घेता नाही आला तर उपयोग नाही. आणि ही अनुभूती जशी जशी त्यांना प्राप्त होत गेली, तेव्हा त्यांनी आधी अभंग लिहिला होता. कळलं की नाही? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार आनंदे भरीन, तिन्ही लोक आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक जाईन गे माय दया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माय दया पंढरपुरा. कळलं की नाही? सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन पांडुरंगा, झाला गे माय. कळलं का? आणि अवघाची संसार सुखाचा करीन म्हणतात. अहो सगळेच आश्वासनं देतात. हे रोजची आता भाषणं ऐकत नाही का आपण आश्वासनाची? आश्वासनच आश्वासन. अमक करीन, तमक करीन, तमक करीन. अरे पण होतं कुणाचं? भीष्माचार्यांना श्रेष्ठ का मानतात? देवव्रत. त्यांचं आधीचं नाव काय? देवव्रत. कळलं की नाही? वडिलाच्या इच्छेसाठी, आणि ते सुद्धा एका विषयेच्या इच्छेसाठी. ज्या मुलांनी प्रतिज्ञा केली की जीवनभर अविवाहित राहीन, कारण विचारलं गेलं तू गादीचा वारस आहेस आणि माझी मुलगी दिली, पण माझ्या मुलीच्या पोटी जो वंश येईल तो गादीचा वारस झाला पाहिजे. मग काय करशील? मूल होऊ देणार नाही. नाही, तसंही झालं आणि दुसरीकडनं अपेक्षा केली की मूल पाहिजे, तर काय करशील? ठीक आहे म्हणाले, ही प्रतिज्ञा
भीष्म प्रतिज्ञा. म्हणून खूप कमी लोक आहेत त्यांना मान काय आज पण भीष्माला. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. देवाला सुद्धा कुठेतरी वाकावं लागलं. भले शरपंजरी शेवट पडला काय ठीक आहे, जीवनातलं काही जे गणित असतं कमी जास्तीचं ते तिथे भरून काढतो देव शेवटी. कळलं की नाही. शरपंजरी पण काय केलं, देवाला सुद्धा सांगितलं होतं एकदा तरी तुला अस्त्र उचवायला लावीन. आणि देवाने ते का मान्य केलं, ते भक्त हृदय होतं, ते प्रतितीने पक्क होतं. आणि त्यांनी जो आज्ञा केली तशी करून दाखवली. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन. मी अमकं करीन, मी बंगला बांधीन, मी अमकं करीन, मी ढमकं करीन. अरे काय आहे, जीवनाची एक गंमत आहे. मग अशी जो मुद्दा मुखातून आला तो इतका बरोबर होता. ज्या पद्धतीची दृष्टी प्रियतेने बघितलेल्या जगताकडे त्याला परमात्माच म्हणतात. आडवे तिडवे विणले तंतू वस्त्रनाम मृषा मातू एरवी संसार शब्द हा व्यर्थू स्फुरे भगवंत मी तद्रूपे. कळलं की नाही. ज्या स्फुरे भगवंत प्रत्येक ठिकाणी. कळलं की नाही. भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, पण ते तेथ देखे जो अभिन्न आकार. कोणी का असेना, लुला लंगडा काळा बुटका जाडा उंचा देखणा कुरूप कुब्जा का असेना, तिचा सुद्धा स्वीकार देवानी केला. तसं तुम्ही आम्ही कुब्ज बुद्धीचे का असेना, कुब्जा प्रतीतीचे का असेना, 8 ठिकाणी वाकडे शरीराने जाऊ द्या हो, पण आतून 8 ठिकाणी वाकडे असले ना त्याचा सुद्धा देव स्वीकार करतो. म्हणून प्रेमाने बघितलेलं जगत परमात्मा आहे आणि अप्रेमाने बघितलेला जगत हे संसार आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जिथे प्रेम आहे, जिथे आवड आहे, जिथे आपुलकी आहे, जिथे जिव्हाळा आहे, जेथे जातो तेथे तुझीच पाऊले विश्व अवघे कोंदाटले. सगळीकडे त्याची सत्ता आहे हे माणूस मान्य करतो. आणि जिथे विकृत दृष्टी आहे तिथे सगळंच विकृत दिसतं. म्हणून अप्रेमाने बघितलेलं जगत हा संसार आहे आणि प्रेमाने बघितलेलं जगत हा परमात्मा आहे. एक विधेयक दृष्टी आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे आणि एक नेगेटिव्हिटी आहे. म्हणून तुम्ही मला म्हणाल तुम्ही कीर्तनकार, तुम्ही, मला माहिती नाही आणि तो असं होतं का तसं मला काही माहिती नाही. देव मिळतो का कीर्तन करून, तुम्हाला एवढे वर्ष 150 वर्षाची परंपरा तुमच्या घरात, काय तुमच्याकडे देव प्रसन्न झाला का, मला ते काही माहिती नाही. मला एवढंच कळलं की जे आपल्या संतांनी बाळकडू दिलं ते एकच दिलं की जीवनामध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटी आणा, विधायकता आणा, संकुचितपणा नको, व्यापकता आणा. तुम्ही म्हणाल व्यापकता म्हणजे सगळ्यांनाच मिठी मारा, हे मा अर्थ नाही. आता हे स्टेज आहे. कुणीतरी म्हणेल तुम्ही कीर्तनात ताई असं सांगितलं की सगळ्यांनाच जवळ घ्या म्हणून अख्खं स्टेज इथे आलं तर चालणार नाही ना, तुटून जाईल. कळलं की नाही. म्हणून स्थूल दृष्टीने जरी नाही तरी इथे सर्वाला मान्यता आणि प्रेम. याला काय म्हणतात, आजी संसार सुफळ झाला गे माये. म्हणून गवळण झालेत ज्ञानेश्वर महाराज. प्रत्येक ठिकाणी स्त्रीत्व दिसतं त्यांच्या जीवनामध्ये. एक आहे ज्ञान आहे जे पुरुषवाचक आहे आणि माऊली ही स्त्रीलिंगी आहे. ज्ञानाचा तळपता तेजाचा गाभा आहे ज्ञानेश्वर महाराज. पुरुषत्व पूर्णत्व आहे, तेज पूर्णत्वानी आहे. पण तेच तेज गिळलं गेलं. हे नाही का सर्कसेस वगैरे आपण बघतो ना, आता टीव्हीवर पण दाखवतात जादू बिदू, आणि मग तो असं नळी असते लोखंडाची आणि त्याला पुढे असा गोळा बांधलेला असतो कापडाचा रॉकलमध्ये बुडवलेला, आणि मग तो काय खेळतो, असा 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 फिरत राहतो फिरत राहतो फिरत राहतो आणि असा गिळतो अग्नी.
अहो आजच कालच टी व्हीवर दाखवलं बघा, आत्ताच माझ्या लक्षात आलं. दुपारी असे अक्षरशः असं अर्धवट बघितलं मी आणि मला ते ऐकू येईना म्हणून बंद केलं. टी व्हीवर तसं दाखवलं गेलं की ते काडी बांधलेली होती आणि त्यांनी असा अग्नी गिळला आणि टी व्ही चालू होता. त्या मुलांनी एका बघितलं, कोणी घरात नसताना त्या मुलांनी ते केलं आणि जळून मेला. म्हणून सर्वजण ज्ञानेश्वर महाराज व्हायला जाऊ. तितकी कपॅसिटी पाहिजे. प्रत्येक जण सध्या बघा भाषा बदलली, प्रत्येक जण माऊलीच्या तुलनेतच बोलतं, खाली येऊन कोणी बोलतच नाही. माऊलीचं सांगावं पण माऊलीच्या तुलनेने सांगू नये. म्हणून सध्या बघा आम्ही सांगतो, बोलू नये पण ठीक आहे, बोलताना असं म्हणतात आम्ही आमचं चिंतन, म्हणजे तुम्ही त्यांच्या लेवलला गेला. महाराजांचं काय मत आहे, त्यांची काय प्रतीती आहे, हे त्यांनी जे सुचवलं ते आम्ही सांगतो. कळलं का? हा या खूप मोठा फरक आहे. तुम्ही म्हणा काय दोन तर वाक्य आहेत, एक असं आहे एक एवढं काय झालं. अरे सगळ्यांनीच एवढूशानीच सगळं, एवढी वस्तू चुके आणि म्हणून सगळं चुके. म्हणून मगाशी काय सांगितलं ते लक्षात ठेवा. अवस्था धाकुटी म्हणू नये. 34 वर्ष ऐकलं पण जर का अवस्था प्रगट झाली नाही, जैसी जीवना वेगळी मासोळी तैसा बोधा लागी तळमळी प्रेम पडिभराचे निमेळी देहन सांभाळी सर्वथा कै कृपा करील गोविंद. हे कोण म्हणताय? तुम्ही आम्ही ऐरा गैरा नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा पुढचा अवतार नाथ बाबा सांगतायत. कै तुटेल भवबंद कै देखे न तो निजबोध परमानंद जेणे होई. कळलं की नाही? बेडूक कासव दोन्हीकडे राहतं. कळलं की नाही? जमिनीवर पण राहतं आणि पाण्यात पण राहतं. पण मासोळीचं काय? म्हणून जपी तपी ध्यानी दोन्हीकडे राहू शकतील, पण भक्त प्रतीती. कळलं का काय सांगते ते? दोन्हीकडे राहू शकतील पण भक्त प्रतीती जैसी जीवना वेगळी मासोळी. कोळ्यांनी जाळं टाकलेले बघितलं का कधी? बघितलं असेलच. कळलं की नाही? आमच्या मुंबईला तर भरपूर समुद्र किनारा आहे आणि असं जाळं टाकतो आणि असं वजन वाटल्याबरोबर असं खेचायला लागतो आणि खेचल्याबरोबर ते असे तडफड 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 दिसते. कळलं की नाही? पाणी नाही. कळलं की नाही? पाणी मिळत नाही, पाणी मिळत नाही, पाणी नाही. जगू कसं, श्वास कसा घेऊ? तसं पारमार्थिक वाटचाल करताना ती प्रतीती जर का प्रसन्न झाली नाही, तो ती अनुभूती जर का व्यक्त वाटली नाही, तर जे तडपण आहे ते सांगत आहेत जीवना वेगळी मासोळी तैसा बोधा लागी तळमळी प्रेम पडिभराचे निमेळी देहन सांभाळी सर्वता. देह टिकू शकत नाही, असं मूर्छा येऊन पडील की काय असं होतं. तसं संत काय आहेत? गोकुळामध्ये गवळणींची प्रतीती काय होती, कुठल्या पद्धतीने करत होते. कळलं की नाही? गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या रे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या रे. तव तव हसती, तव तव हसती, तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती
मथुरेचा गे गोविंद ठाकूर दामोदर ठाकूर गोविंद ठाकूर दामोदर ठाकूर. ज्याला प्रतीती नाही ते हसत बसतं आणि ज्याची अवस्था परिपूर्ण आहे तो डोक्यावर घेऊन कृष्णाला चालत होता, पण धुंद होते. कळलं की नाही? लोकाला वाटत होतं लोणी आहे, तिला माहित होतं कृष्ण आहे. लोणी म्हणून घेऊन चालली होती पण होता कृष्ण. तसं देह प्रतीती घेऊन चालतो पण असतं चैतन्य, हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला काय वाटतं? देह म्हणजे चिखल ओला. देह काय? मळमूत्राचा बांधा, नुसता मळमूत्राचा बांधा. तुम्हाला काय वाटत नाही इथे काय मळमूत्राचा बांधा म्हणून आला का तुम्ही? कोण म्हणून आला सांगा ना? इथे जे आपण सगळे जमलो ते मळमूत्राचा बांधा म्हणून आलो का आपण? का त्याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी आपण आहोत म्हणून आहे? कळलं की नाही? जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. हे संत आहेत. जीव परमात्म्याचं ऐक्य सगळ्या ठिकाणी आहे, पण ज्याला ही जाणीव होते ते संत, आणि नाही होत तो जीव तुमच्या आमच्यासारखा. इथे कोण आहे बसलंय? जीव आणि परमात्मा दोन्ही आहे ना. आता एक गंमत सांगते. जीव म्हटलं की कुठे दाखवता? मग आपण संसारात बोलतो, व्यवहारात, अहो त्याची ना अक्कल गुडघ्यात आहे म्हणून ठीक आहे. त्याची अक्कल गुडघ्यात आहे म्हणून जीव इथे दाखवाल का? जीव म्हटलं की जीव कुठे हो तुमचा? आता मला ऍक्शन पाहिजे सगळे पुणेकराकडनं. जीव कुठे दाखवाल? दाखवा ना. हां बरं संत कुठे दाखवाल? आणि परमात्मा सत्ता कुठे दाखवाल? संपलं. जीव परमात्मा आणि त्या दोन्हीचं ऐक्य हृदय भुवनी विराजती. ही ज्याला कळलं ते संत, म्हणून ते पण स्थान तेच. म्हणून लक्षात आलं ठिकाण एकच आहे, पण त्याची प्रतीती 3 पद्धतीने उपभोगली जाऊ शकते. म्हणून आता तुम्ही ठरवा, तुम्ही इथे कोण म्हणून आलात? जडजीव म्हणून आलात, संत म्हणून आलात, का देव म्हणून आलात? म्हणून ऋषी मुनी ध्यानी जे होते ते देव समजत होते. सामान्य संसारिक जे आहेत, मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी, काय सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. कळलं की नाही? संसाराचं वर्णन करताना त्याला सांगितलं, कावरुकीचं झाड असतं ना, त्याला फळही नसतं आणि फुलही नसतं. जया फळ न चुंबिता फुल न तुरंबिता. ज्याला फळही नाही आणि फूलही नाही, ज्याला सुवास नाही, जे फळ देऊ शकत नाही, ते तसं जीवनाची अवस्था आहे. पण खरं सांगा, अगदी तसं तुम्हाला वाटतं का हो? याच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला तसं वाटतं, पण इथे असताना कसं वाटतं? अरे माझ्यासारखं कोण नाही. कारण का? ज्ञानादेव तू कैवल्यम. त्या ज्ञानेश्वराचं अस्तित्व इथे जाणतं. गुणाधिपतीचं अधिष्ठान इथे आहे, त्याचं तेज इथे आहे. आणि त्याचं वाटल्यावर असं प्रत्येकाला वाटतं आम्ही काय कुछ कम नाही. आता महाराजांनी इतकी प्रवचने इथे केली, माझी लटपटायला पाहिजेत पाय. आता महाराजासारख्याने व्यासपीठ भूषवल्यावर मी इथे येणं, कळलं की नाही? आणि कसं का? माझ्या पद्धतीने मी करून दाखवणं. पण मी जर का मी समजवलं की मळमूत्राचा बांधा, आता मी कसं, मी अशीच खाली जाईन. पण मी जर का समजलं, कसे का असे ना, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची गादी आहे, ते करून घेतील. मग इथे आलं की करंट चालू होतो.
कळलं की नाही? किती जण प्रयत्न करतात, नावं ठेवणं नाही, मी का असे ना. कळलं की नाही? म्हणजे महाराजांसाठी नाही, जगात जे चालतं ते. एखादा हुशार असेल, आता प्रत्येक जणाला वाटतं आम्ही अमिताभ बच्चन व्हावं, नाही ना होत. प्रत्येकाला वाटतं बालगंधर्व व्हावं, नटसम्राट व्हावं, नाही ना होत. हा, पण ज्याच्याकडे ती प्रतिती आहे तो त्याच्या जवळपासचा आनंद तो उपभोग शकतो. असं कोणी सांगितलंय की सगळ्यांनी तेवढंच व्हायला पाहिजे? आणि खरं सांगू का, सगळ्यांनी जर का पहिला नंबर पटकवला तर वर्ग भरायचा कसा? सध्या ते गडबड झालेली, म्हणून हे लिहून ठेवा पुणेकर सगळे. 93, 92, 94 म्हणजे मला तर वाटायला लागले आधीचे आपल्या 20 वर्षापूर्वीचे सगळे बिंडोक होते. अहो मार्कच नव्हते ना कुणाला. 40, 50, 25 वर्षापूर्वी पडले ना असं व्हायचं. 60 मिळालं म्हणजे काय पेपरमध्ये नाव यायचं. आता 92, 93, 94, 95, 98 तरी सीट खाली नाही. क्या बात आहे. आणि खरं सांगू, एवढं असून ना आई वडिलाची तृप्ती आणि ना त्या मुलाची तृप्ती. म्हणून परवा महाराजांनी अभंग घेतला ना, तृप्ती भुकेली काय करू माई. लौकिक जगात ते लागू पडतं. किती द्या, मला तर वाटतं 100च्या वर गेलं तरी नाही समाधान होणार. सध्याच्या माणसाची अवस्था अशी आहे, झोपडपट्टीत सुद्धा एसी आहे, संसार सांगते, तिथे सुद्धा मिक्सर आहे, आणि टाटा बिर्लाकडे सुद्धा मिक्सर आहे, अंबानीकडे सुद्धा मिक्सर आहे, त्याच्याकडे सुद्धा उत्तम कब्बशी आहे. सध्या जाऊन बघा कुणाकडे खराब कब्बशी आहे का जरा, म्हणून ती ऐकी. अहो सध्या एखादा हमाल कमाई करणारा असतो ना, तो सुद्धा म्हणतो महाराज आमचं घर येऊन बघा, आता सर्वात भारी टाईल लावलेत. त्या टाईल बद्दल वाद नाही, संडास बाथरूमचे टाईल मोठ्यासारखे लावलेत मान्य आहे, पण प्रतिती मोठ्यासारखी आहे का? तसं ज्ञानेश्वर महाराजांची वाक्य पाठ केली, तुकाराम महाराजांची वाक्य पाठ केली, नाथबाबाची वाक्य पाठ केली, अख्खे गाथे पाठ झाले, भिंतीवर कोरलं तुकाराम महाराज, तरी पण इथे पाहिजे ना. कळलं का काय सांगितलं ते? इथे पाहिजे ना. इथे जर का नसेल तर काय आहे? सगळा इल्ला आहे, दृष्टी. कळलं की नाही? स्वतःला आपण जेव्हा बघतो आरशामध्ये, तेव्हा कशा पद्धतीने बघतो? जर का मूड चांगला असेल तर तुम्ही प्रसन्न दिसता, आणि जर का खराब असेल ना तर काहीच स्वतःचं स्वतःला सुद्धा बरं वाटत नाही. म्हणून पहिली परमार्थाची सुरुवात माहिती आहे का काय? पहिल्यांदी स्वतःला स्वतःचं बरं वाटलं पाहिजे. स्वतःला स्वतःचं बरं वाटलं ना की सगळं नीट असतं. आणि स्वतःला स्वतःचं बरं जेव्हा वाटत नाही तेव्हा काहीही नीट. आणि मग आपण काय करतो माहिती आहे? जगाला दोष देतो. जसं जुना दृष्टांत आहे, तेव्हा टिकल्या नव्हत्या या, कुंकू लावायच्या बायका ना, पिंजर. कुंकू म्हणजे पिंजर, हे कुंकूच आहे पण पिंजर. मग ते काहीतरी स्वयंपाक बिकपाक करताना फरकटं जायचं, आणि मग ती आरशापुढे उभी राहायची. आरशापुढे उभी राहायला तिला लक्षात यायचं की पिंजर फरकटली, फिसकटली. मग ती काय करायला गेली? तिथे दिसतं म्हणून तिथेच नीट करायला गेली. काय करते? बरोबर आहे, ती म्हणाली इथे मी दिसतीये ना, पिंजर तिथे दिसतीये, मग आता साफ कुठे करायला पाहिजे? जिथे दिसतं. बरोबर? बरोबर का? रॉंग.